नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, महाराष्ट्र नदी प्रणालीमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्ववाहिनी नद्या, पश्चिमवाहिनी नद्या, उत्तरवाहिनी नद्या आणि दक्षिणवाहिनी नद्या या एकत्र मिळून महाराष्ट्राची नदी प्रणाली आपण पाहणार आहे. याच्यामध्ये महत्वाच्या आजच्या भागामध्ये आपण पश्चिम वाहिनी नद्या याविषयी माहिती पाहणार आहे. आता या नद्यांची माहिती पाहत असताना अगोदर आपल्याला महाराष्ट्राची नदी प्रणाली कशी आहे याविषयी माहिती पाहावी लागेल. आणि महाराष्ट्राची जलप्रणाली पाहत असताना महाराष्ट्राच्या जलप्रणालीचे चार प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची नदी प्रणाली ही भूपृष्ठ रचना या भूपृष्ठ रचनेचा महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर जास्त प्रभाव पडलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जलप्रणालीवर या भूपृष्ठ रचनेचा प्रभाव पडलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या जलप्रणालीचे आपण जर पाहिले तर चार प्रकार पडतात. मग हे चार प्रकार कोणकोणते आहेत? वृक्षाकार जलप्रणाली, केंद्रद्रागी जलप्रणाली, त्याच्यानंतर समांतर जलप्रणाली आणि अनिश्चित जलप्रणाली. कोणकोणत्या मी सांगितलं? चार प्रकार पडतात. याच्यामध्ये बघा, वृक्षाकार जलप्रणाली, केंद्रत्यागी जलप्रणाली, नंतर समांतर जलप्रणाली आणि अनिश्चित जलप्रणाली हे चार प्रकार महाराष्ट्राच्या जलप्रणालीचे पडतात. याच्यामध्ये जर आपण पहिला प्रकार पाहिला की वृक्षाकार जलप्रणाली कशी असते. आता इथे या ठिकाणी आपल्याला चित्र दिसते बघा, याला वृक्षाकार जलप्रणाली असं म्हटलं जातं. म्हणजे झाडांच्या फांद्याप्रमाणे ही जी नदी प्रणाली आहे ही विखुरलेली असते. म्हणजे काय की एक मुख्य नदी आहे, ही मुख्य नदी आहे आणि या मुख्य नदीला इतर मिळणाऱ्या उपनद्या आहेत. या मिळणाऱ्या काय आहेत? उपनद्या आहेत. आणि या उपनद्यांना मिळणाऱ्या त्यांच्या काय आहेत? सहाय्यक नद्या आहेत. ह्या ज्या अशा येतात त्यांना काय म्हटलं जातं? सहाय्यक नद्या. बघा, ही एक मुख्य नदी आहे. मुख्य नदीला मिळणाऱ्या ह्या उपनद्या आहेत. या उपनद्यांनाच मिळणाऱ्या काय आहेत? सहाय्यक नद्या आहेत. आणि या सहाय्यक नद्यांनाच नाले ओढे मिळत असतात. बरोबर ना? काय मिळत असतात? नाले ओढे मिळत असतात. मग अशी प्रणाली झाडांच्या फांद्याप्रमाणे दिसते. झाडांच्या फांद्याप्रमाणे दिसते आणि त्यामुळं या प्रणालीला वृक्षाकार जलप्रणाली असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? वृक्षाकार जलप्रणाली असं म्हटलं जातं. याच्यावर जर आपण पाहिलं तर भीमा नदी जी आहे आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत या वृक्षाकार जलप्रणालीचं काय आहे? उदाहरण आहे. दुसरा प्रकार बघा, केंद्र त्यागी जलप्रणाली कशाला म्हटलं जातं? बघा, केंद्रत्यागी जलप्रणाली जर पाहिलं आपण तर घुमटाकार आकाराची असते. कशी असते रे? घुमटाकार आकाराची असते. म्हणजे उंच माथ्यावरून सर्व नद्या वाहत असतात. बघा, या ठिकाणी तिचं केंद्र आहे उंच, याच्यावरून ह्या नद्या काय होतात? सगळ्या वाहत असतात. बरोबर ना? आणि सर्व दिशांना ह्या नद्या काय होतात? वाहतात. या नदीला केंद्रस्थानी जलप्रणाली किंवा केंद्र त्यागी जलप्रणाली असं म्हटलं जातं. मग महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या सर्व काय आहेत? केंद्रत्यागी जलप्रणाली आहेत. याच्यामध्ये पश्चिम वाहिनी येते सावित्री आणि गायत्री. सावित्री आणि गायत्री. आणि मग पूर्व वाहिनी जर पाहिलं तर कृष्णा आणि कोयना या ज्या नद्या आहेत या काय आहेत? केंद्र त्यागी जलप्रणाली नद्या आहेत. कोणकोणते सांगितले बघा, महाबळेश्वर येथून त्या उगम पावणाऱ्या आहेत. पश्चिम वाहिनीमध्ये कोणते येते? सावित्री आणि गायत्री नदी येते. आणि पूर्व वाहिनीमध्ये कृष्णा आणि कोयना नद्या येतात. त्याला या सर्व ज्या नद्या आहेत त्या केंद्र त्यागी जलप्रणालीमध्ये असतात. आता पुढचं आहे समांतर जलप्रणाली. आता समांतर जलप्रणाली म्हणजे काय? एकाच दिशेने या समांतर स्वरूपात काय करतात? वाहत असतात. त्यामुळे त्यांना बघा समांतर जलप्रणाली असं म्हटलं जातं. एकाच दिशेने वाहत असतात. एकाच दिशेने ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्यांना समांतर जलप्रणाली असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये सह्याद्रीच्या उपरांगामधून ज्या नदी प्रवाह किंवा ज्या नद्या वाहतात तर त्या कशा आहेत? समांतर जलप्रणाली आहेत. किंवा कोकणातील ज्या सर्व नद्या आहेत त्या कशा आहेत? समांतर जलप्रणालीचे. कोकणातील ज्या पश्चिम वाहिनी नद्या वाहतात त्या सर्व काय आहेत? समांतर जलप्रणाली आहेत. चौथ्या आहेत अनिश्चित जलप्रणाली. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तळे असतील, सरोवरे असतील, नद्या असतील, हे त्याचं प्रमाण कसं असतं? या जास्त असतं. आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे नदीचा जो प्रवाह आहे हा नदीचा प्रवाह नेमका कोणत्या दिशेने जात आहे हे समजत नाही. मग हा नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने जात आहे हे कळत नाही किंवा सांगता येत नाही. त्याला अनिश्चित जलप्रणाली असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील ज्या विदर्भातील नद्या आहेत
या विदर्भातील नद्या अनिश्चित त्यांना जलप्रणाली असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भंडारा जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, या ठिकाणच्या ज्या नद्या आहेत त्या अनिश्चित जलप्रणालीच्या नद्या आहेत. मग आपण पाहिलं महाराष्ट्रातील ज्या जलप्रणाली आहेत त्या 4 प्रकारच्या आहेत. त्याचे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मी सांगितलं की वृक्षाकार जलप्रणाली, केंद्रत्यागी जलप्रणाली, समांतर जलप्रणाली आणि अनिश्चित जलप्रणाली. हे त्याचे काय आहेत 4 प्रकार आहेत. आता महत्वाचं, आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली पाहत असताना की महत्वाच्या या भागामध्ये आपण पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत, मग पश्चिम वाहिनी नद्या याच्यामध्ये 3 नद्या येतात, तापी, पूर्णा आणि नर्मदा. मग नर्मदा आणि तापी, पूर्णा, खोरे याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे बघा, पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या या नद्यांची माहिती आपण पाहणार आहे. मग या भागामध्ये महत्वाचं, आपण ज्या सातपुडा रांगेमधून वाहणाऱ्या नद्या आहेत, नर्मदा, तापी आणि पूर्णा खोरे किंवा तापी पूर्णा नद्या यांविषयी माहिती पाहणार आहे. मग बघा, याच्यामध्ये शॉर्टकट जर म्हटलं तर थोडक्यात गोभिकृतान, गोभिकृतान. मग याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर या पहिली जी 3 अक्षर आहेत त्या पूर्व वाहिनी आहेत, त्या महत्वाच्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा. आणि तापी आणि नर्मदा ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत. बघा, ह्या पूर्व वाहिनी आहेत आणि ह्या कशा आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. आणि इथं सांगितल्याप्रमाणे त्यांची खोरी सुद्धा तशीच आहे. जे गोदावरी खोरं जर आपण पाहिलं तर सर्वात मोठं खोरं आहे आणि नर्मदाचं खोरं जे आहे ते सर्वात लहान खोरं आहे. गोभिकृतान हा शॉर्टकट तुम्हाला सांगितलेला आहे. या पहिल्या 3 नद्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महत्वाच्या नद्या पूर्व वाहिनी नद्या आहेत आणि तापी आणि नर्मदा काय आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. मग पूर्व वाहिनी नदीमध्ये कोणकोणत्या नद्या येतात, गोदावरी येते, भीमा येते, कृष्णा येते, कोयना, पंचगंगा आणि 6वी नदी आहे पैनगंगा. ह्या नद्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. तर पश्चिम वाहिनीमध्ये जर आपण पाहिलं तर सातपुडा रांगेतून वाहणाऱ्या तापी, पूर्णा आणि नर्मदा, आणि सह्याद्रीमधून उल्हास, वैतरणा, सावित्री आणि वशिष्ठी या ज्या नद्या आहेत त्या सह्याद्रीमधून वाहतात, सह्याद्री रांगेमधून. त्याच्यानंतर उत्तरमध्ये जर पाहिलं उत्तरेकडच्या तर वाघूर, गिरणा, पांझरा, काठेपूर्णा, मोरणा या नद्या. तर दक्षिणी नद्या जर पाहिल्या आपण तर वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या ज्या नद्या आहेत त्या दक्षिण वाहिनी आहेत, त्या उत्तर वाहिनी आहेत. मग ही डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. गोभिकृतान याचा तुम्हाला काय सांगितलेला आहे, मी शॉर्टकट सांगितलेला आहे. याच्यामधल्या महत्वाच्या आपण सातपुडा रांगेतून वाहणाऱ्या या ज्या तापी, पूर्णा, नर्मदा आहेत याविषयी आपण महत्वाची माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नर्मदा, पश्चिम वाहिनी महत्वाची नदी नर्मदा आणि तापी किंवा तापी, पूर्णा, खोरे या भागामध्ये याविषयी आपण काय पाहणार आहे, माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये बघा, जर आपण हे प्रमुख खोरे आणि सिंचनाचा तपशील पाहिला तर नर्मदा जी आहे सगळ्यात कमी नर्मदा, बघा या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचा तुम्हाला हा भाग दिसतोय, हा फक्त 0 किती आहे रे, 5% इतका आहे. मग नर्मदा खोरे जे आहे ते किती टक्के, 5% आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तापी खोरं जे आहे ते 17% आहे. तापी खोरं बघा, या नंदुरबार पासून जर आपण पाहिलं तर अमरावती पर्यंत या ठिकाणी आपल्याला कोणतं दिसत, तापी खोरं दिसत. कोणतं दिसत, तापी. मी सांगितलं गोभिकृतान, गोदावरीचं सर्वात मोठं खोरं आहे. गोदावरीचं खोरं जे आहे ते 49.5% इतकं गोदावरी खोरं महाराष्ट्राला व्यापलेले गोदावरी खोरे. सर्वाधिक खोरं जे आहे ते सगळ्यात मोठं खोरं कोणतं आहे, गोदावरी आहे 49.5%. मी काय सांगितलं, नर्मदा खोरं सगळ्यात कमी 0.5% आहे. तापी बेसिन जे आहे, तापी खोरं ते 17% आहे. त्यानंतर सर्वात मोठं खोरं गोदावरी खोरं 49.5% आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, तिथं तुम्हाला हे जे खोरं आहे वेस्ट फ्लोअर रिव्हर, हे किती टक्के दिसतं तुम्हाला, 10% दिसतं. किती टक्के, 10% हे खोरं आहे. त्यानंतर कृष्णाचं खोरं जे आहे ते 23% आहे. किती आहे, 23% आहे. मग सर्वाधिक खोरं जे आहे ते गोदावरीचं खोरं आहे. आलं लक्षामध्ये. मग बघा, या ठिकाणी याच्यावर सुद्धा प्रश्न, ही जी खोरे आहेत सर्वाधिक मोठं खोरं जर आपण पाहिलं तर गोदावरीचं खोरं आहे आणि सर्वात लहान खोरं जर आपण पाहिलं तर नर्मदा आहे. नर्मदा किती आहे, 0.5% आहे आणि गोदावरीचं सर्वाधिक खोरं महाराष्ट्रामध्ये 49.5% मोठं खोरं आहे. हे लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये काय आहे, महत्वाचं आहे. ही डायग्राम सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे. याच्यातून लक्षात येतं
सर्वाधिक खोरं कोणतं मोठं आहे आणि सर्वात लहान खोरं कोणतं आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की आपण काय पाहणार आहे, पश्चिम वाहिनी नद्या पाहणार आहे. आणि पश्चिम वाहिनीमध्ये आपण आताच पाहिलं की सगळ्यात महत्वाचे जे आहे नर्मदा, तापी आणि त्या ठिकाणी पूर्णा. बघा या ठिकाणी तुम्हाला मी डायग्राम दाखवली. बघा तापी, पूर्णा आणि नर्मदा. सगळ्यात ही नर्मदा सह्याद्री सातपुडा मैकल रांगेतून वाहणारी महत्वाची पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. आणि त्याच्यानंतर तापीची आपण माहिती पाहणार आहे किंवा तापी, पूर्णा, खोरे याविषयी काय पाहणार आहे, माहिती पाहणार आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पश्चिम वाहिनी नद्यामध्ये म्हणजे सातपुडा पर्वत उगम रांगेतून म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून, बरोबर ना, उत्तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी वर काय येतो, मध्य प्रदेश येतो. आणि पश्चिमेला जर आपण पाहिलं तर पश्चिमेला कोणतं आहे, गुजरात हे राज्य आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सातपुडा पर्वतरांग जे आहे त्या सातपुडा पर्वतातून उगम पाहून उत्तर महाराष्ट्रातून पश्चिम दिशेस म्हणजे त्या गुजरातला जाऊन अरबी समुद्राला जाऊन काय करतात, मिळतात. या नद्यांविषयी आपण काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये मी सांगितलं की नर्मदा, तापी आणि पूर्णा या महत्वाच्या नद्या आहेत. आता जर आपण पाहिलं तर नर्मदा नदी जी आहे ती भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील सर्वात मोठी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यातून ती त्या ठिकाणी वाहते. नंदुरबार जिल्ह्यात तिचं अंतर जे आहे ते 54 किलोमीटर इतके वाहते. नंदुरबार जिल्ह्यातून किती वाहते, 54 किलोमीटर वाहते. महाराष्ट्रात ती फक्त नंदुरबार जिल्ह्यातून आपण जर पाहिलं तर ती वाहते. आणि तापी जर पाहिलं तर तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. तापी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील तिचं अंतर जे आहे ते 208 किलोमीटरचं आहे. किती आहे, 208 किलोमीटरचं आहे. आणि पूर्ण जर तिचा लांबीचा विचार केला तर ती किती आहे, 724 किलोमीटर इतकी आहे. या महत्वाची नदी आणि त्याच्या खोऱ्याविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहणार आहे. बघा मग प्रथमतः आपण जर पाहिलं तर नर्मदाचं जर आपण पाहिलं, नर्मदा नदी, बघा नर्मदा नदीचं जो उगम आहे मी सांगितल्याप्रमाणे ती सातपुड्यातून जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी नंदुरबार येतं. आणि या ठिकाणी काय आहे, गुजरात आहे. गुजरातवरून ते अरबी समुद्राला त्या ठिकाणी मिळते, बरोबर ना. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिचं महाराष्ट्रातून म्हणजे ती नंदुरबारच्या सीमेवरून जाते. आणि या ठिकाणचं अंतर किती आहे, 54 किलोमीटर इतकं आहे. नर्मदा नदीचं अंतर किती आहे, 54 किलोमीटरचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत बघा, इकडून जर नर्मदा नदी जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी बघा हे अंतर जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यातून किती आहे रे, 54 किलोमीटर इतकं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी उदय, गोमाई या ज्या नद्या आहेत या नद्या येतात, बरोबर ना. बुरा आहे, कान आहे, धुळ्यामध्ये पांझरा आहे, अरुणावती आहे, या उपनद्या आहेत. पण ही महत्वाची नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. आणि ती महाराष्ट्रातून किती किलोमीटर मी सांगितलं, 54 किलोमीटर इतकी तिची काय आहे, लांबी आहे. आता तिची माहिती पाहत असताना मध्य प्रदेशातील अमरकंटक म्हणजे मैकल पर्वत रांगा ज्या आहेत या मैकल पर्वत रांगेतून त्या ठिकाणी तिचं उगमस्थान आहे. मग हे नर्मदा नदीचं उगमस्थान काय आहे, मध्य प्रदेशातील अमरकंटक इतकं. आणि एकूणच तिची जी लांबी आहे ती 1312 किलोमीटर इतकी आहे. किती आहे, 1312 किलोमीटर इतकी आहे. आपण पाहिलं की ही नदी जी आहे पूर्वेकडून म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ती इथून वाहते पूर्वेकडून, तिकडून जाते पश्चिमेकडे. आणि इथं मी सांगितलंय त्याचं अंतर किती आहे, 54 किलोमीटर आहे महाराष्ट्रातलं फक्त. मग इथं जर आपण पाहिलं तर त्याची एकूण लांबी किती आहे, 1312 किलोमीटर आहे. आणि मग पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. मग त्यामुळे ती काय आहे, सर्वात मोठी, भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. कोणती, पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान असलेल्या खचदरीतून वाहते. कोणतं सांगितलं मी, विंध्य आणि सातपुडा या दोन पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगाच्या खचदरीतून ही नर्मदा नदी वाहते. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील सर्वात मोठी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. हिचं एकूण अंतर मी सांगितलं 1312 किलोमीटर इतकी तिची काय आहे रे, लांबी आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातून ती वाहते. आणि महाराष्ट्रात तिचं जी लांबी आहे ती किती आहे, 54 किलोमीटर इतकी आहे. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातून ती वाहते. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं ती मध्य प्रदेश अमरकंटक, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश येतो, या ठिकाणावरून ती वाहते. मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्र कुठे मिळते, पुढं गुजरातला, आणि मग अरबी समुद्राला मिळते, बरोबर ना. मग तीन राज्यातून ती वाहते. कोणती कोणती, मध्य प्रदेश ते तर तिचं उगमस्थान आहे, नंतर महाराष्ट्र येते, आणि महाराष्ट्रातून जाऊन गुजरात मिळते, बरोबर. मग तीन राज्यातून
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात हे जे 3 राज्य आहेत ते त्याच्या नैसर्गिक सीमा आहे. म्हणजे 3 राज्यातून ही नर्मदा नदी वाहते हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता प्रमुख तिची वैशिष्ट्ये काय आहेत? धबधबा जबलपूर जवळ या ठिकाणी नदीवर प्रसिद्ध धबधबा आहे. त्याचं नाव काय आहे? धुआधार धबधबा. कोणता आहे रे? धुआधार धबधबा आहे. त्यानंतर खाडी, ही नदी अरबी समुद्राला खंबाचं जे आखात आहे या खंबाच्या आखातामध्ये म्हणजे भरूच जवळ या ठिकाणी मिळते आणि मग ही नदी त्रिभुज प्रदेश तयार न करता काय करते? खाडी तयार करते. काय तयार करते? खाडी तयार करते. या नदीवर महत्वाचा कोणता प्रकल्प आहे रे? गुजरात या ठिकाणी गुजरातला जाऊन मिळते आणि गुजरातला या ठिकाणी सरदार सरोवर हा महत्वाचा प्रकल्प या नदीवर आहे. कोणत्या नदीवर सांगितलं? नर्मदा नदीवर कोणता महत्वाचा प्रकल्प आहे रे? सरदार सरोवर. कारण का शेवटला ते कुठे जाते? कोणत्या राज्यामध्ये? गुजरातमध्ये जाते. तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? किरण, बंजर, तवा, शक्कर, दुधी आणि कुंदी या ज्या महत्वाच्या तिच्या काय आहेत? उपनद्या आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता जर आपण पाहिलं तर तापी पूर्णा खोरे बघा, तापी जर पाहिलं आता तापीचा जो उगम आहे हा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी महत्वाचं. या ठिकाणी तापीची जी पूर्ण लांबी आहे ती 724 इतकी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती किती आहे? 208 किलोमीटर इतकी आहे. 208 महाराष्ट्रात काय आहे तिची लांबी. महादेव डोंगररांगाच्या ठिकाणी बैतूल मध्य प्रदेश हे तिचं काय आहे? उगम स्थान आहे. बघा या ठिकाणी मध्य प्रदेशचे उगम पावते. मग इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 49 किलोमीटर बघा, इथं 49 किलोमीटर इतकी ती आहे. बरोबर. अमरावतीमध्ये 49 किलोमीटर. त्याच्यानंतर ती परत पुढे जाते रे इथं मध्य प्रदेश आणि परत महाराष्ट्रात किती येते? 208 किलोमीटर आणि पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर ती गुजरातला जाऊन पुढं गुजरातकडे जाते. मग महाराष्ट्रात तिचं अंतर जर आपण हे 3 जिल्हे पाहिले, या ठिकाणी अमरावती आहे, इथं जळगाव आहे, या ठिकाणी जळगाव आहे, इथं अमरावती आहे, नंतर धुळेतून कुठे जाते ती? नंदुरबारला जाते. या 4 जिल्ह्यांमधून ती काय करते? प्रवास करते आणि पुढे अरबी समुद्राला जाऊन गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राला जाऊन ती काय करते? मिळते. मी सांगितलं की महाराष्ट्रातील तिचं अंतर जे आहे ते 208 किलोमीटर आहे. या ठिकाणी अमरावतीची जर नैसर्गिक सीमा पाहिली, या ठिकाणी महादेव डोंगर रांग आहे. या महादेव डोंगर रांगाच्या बाजूने 49 किलोमीटर ती काय करते? अमरावती मधून वाहून या ठिकाणी जळगावला येते. मग हे जर 4 जिल्हे तिचं अंतर पाहिलं तर महाराष्ट्रात ती 208 किलोमीटर इतकी. किती? 208 किलोमीटर इतकी त्या ठिकाणी वाहते, लक्षात ठेवा. मग बघा तापी नदी मी सांगितलं महाराष्ट्रातील विशेषतः खानदेश, अमरावती मी म्हटलं खानदेशातील सर्वात महत्वाची नदी मानली जाते. तापी खानदेशातील सर्वात महत्वाची नदी मानली जाते. पश्चिम वाहिनी नदी आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात म्हणजे मुलताई या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वत रांगेत तिचा उगम होतो. एकूण लांबी किती आहे? 724 किलोमीटर आहे. एकूण लांबी किती आहे तिची? 724 किलोमीटर आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये ती किती आहे? 208 किलोमीटर आहे. अमरावतीमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा अमरावती 49 किलोमीटर लिहिलेलं आहे. अमरावतीच्या या कोपऱ्यातून ती वाहते. बरोबर ना. इथं मुलताई बैतूल मध्य प्रदेश, इथं महादेव डोंगर रांगा येतात, या ठिकाणावरून ती वाहते. मग अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातून ती वाहते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्वाचं महाराष्ट्रात मी सांगितलं एकूण लांबी किती आहे तिची? 208 किलोमीटर इतकी आहे. किती आहे लांबी? 208 किलोमीटर इतकी आहे. मग ही सुद्धा 3 राज्यातून या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशातून ती कुठे येते? महाराष्ट्र येते. महाराष्ट्रातून कुठे जाते रे? गुजरातला जाते. हे 3 ठिकाण इथं सरळ सरळ या ठिकाणी बघा मध्य प्रदेश बोलताय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि या ठिकाणी गुजरात आणि पुढे मग अरबी समुद्राला जाऊन ती त्या ठिकाणी मिळते. आता तापी पूर्णा खोरे. आता तापी आणि तिची जी मुख्य उपनदी आहे पूर्णा, तिची तापीची मुख्य उपनदी कोणती आहे? पूर्णा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत, या ठिकाणी बघा मी सांगितलं या ठिकाणावर जर तुम्ही नीट पाहिलं तर या ठिकाणी बघा तापी या ठिकाणी दिसते. मग हे जे पूर्ण जे आहे हे कोणतं खोरं येतं रे? तापी खोरं येतं. आणि तापी खोरीचं जर तुम्ही पाहिलं तर त्याची उपनदी कोणती आहे? ही पूर्णा आहे. कोणती आहे रे? पूर्णा नदी आहे. मग तापी हिला तापी पूर्णा खोरे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? तापी पूर्णा खोरे. हे जे तुम्ही पाहताय ते तापी पूर्णा खोरे म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तापी आणि तिची मुख्य उपनदी मी कोणती? पूर्णा यांचा संगम जो आहे
तो जळगाव जिल्ह्यात, बरोबर ना? जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं बघा जळगाव जिल्हा दिसतोय या ठिकाणी. हा कोणता आहे? जळगाव जिल्हा आहे. या जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगदेव या ठिकाणी संगम आहे आणि त्याला तापी पूर्णा खोरे असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काळी आणि सुपीक जमीन आहे. कारण का ती सुपीक काळ्या मातीसाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक जे आहे, हे कापसाचं पीक तापी पूर्णा खोऱ्यामध्ये घेतलं जातं. मग तापी नदी उत्तर सातपुडा आणि दक्षिण सातपुडा म्हणजे ज्या गाविलगड टेकड्या आहेत, यांच्या दरम्यान खसदरीतून वाहते. मी या ठिकाणी तुम्हाला गाविलगड टेकड्या मगाशी उच्चार केला होता, की बघा या ठिकाणी तर महादेव डोंगर रांग दिसते आणि इथे कोणत्या आहेत? गाविलगड टेकड्या आहेत, बरोबर ना? मग जर आपण पाहिलं तर गाविलगड टेकड्या यांच्या दरम्यानच्या खसदरीतून ती वाहते. आता प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? उजव्या बाजूने तिच्या मिळणाऱ्या म्हणजे वरच्या साईडने उत्तरेकडून येणाऱ्या ज्या नद्या आहेत, त्याच्यामध्ये गुळी येतं, अनेर येतं, अरुणावती येतं आणि गोमती येतं. या ज्या 4 नद्या आहेत, बघा जर आपण पाहिलं तर मी जी नावं सांगितलेली आहेत, या 4 नद्या ज्या आहेत त्या या ठिकाणावर इकडे या या ठिकाणी त्याला काय होतात? मिळतात, बरोबर ना? मग त्याला उजव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत त्याला उजव्या बाजूच्या नद्या असं म्हटलं जातं आणि डाव्या बाजूच्या नद्या. मग डाव्या बाजूच्या नद्या ज्या आहेत, पूर्णा सर्वात मोठी नदी, गिरणा, पांझरा, बोरी, बुराई, वाघूर. आता तुम्हाला ती इमेज दिसते की मला माहिती नाहीये, पण इथं जर तुम्हाला पूर्णा बघा या ठिकाणी बघा पूर्णा, बोरी, गिरणा, वाघूर दिसतंय या ठिकाणी. या ज्या नद्या आहेत त्या डाव्या साईडच्या, या खालच्या साईडच्या डाव्या साईडच्या नद्या आहेत आणि वरच्या उजव्या साईडच्या नद्या त्याच्या आहेत. मग याच्यामध्ये मी सांगितलं उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? प्रमुख उपनद्या गुळी, अनेर, अरुणावती आणि गोमती तापी नदीला. आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या पूर्णा, मी सांगितलं पूर्णा ही मुख्य उपनदी आहे. मग पूर्णा उपनदी, मग याच्यामध्ये सर्वात मोठी गिरणा, पांझरा, बोरी, बुराई आणि वाघूर. या ठिकाणी या ज्या 4-5 नद्या आहेत, पूर्णा, गिरणा, पांझरा, बघा तर मी तुम्हाला दाखवलं बोरी, गिरणा, वाघूर दिसतंय. मग या ज्या नद्या आहेत या सर्व नद्या महत्वाच्या उपनद्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? ती आहे पूर्णा, सर्वात मोठी. त्यानंतर गिरणा, पांझरा, बोरी, बुराई, वाघूर याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत किंवा पूर्णा नदी जी आहे ही पूर्णा नदी कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मग आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये महत्वाचे प्रकल्प आणि शहर आहेत. मग बघा हातनूर धरण आहे जळगाव जिल्ह्यातील. या ठिकाणी पुढे आपण या ठिकाणी बघा संगम स्थळे या ठिकाणी त्या ठिकाणचे संगम स्थळे आपण दिलेले आहे. तर याच्यामध्ये हातनूर धरण आहे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर हे हातनूर धरण महत्वाचं धरण आहे, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर काकरापार, काकरापार आणि उकाई हे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये तापी नदीवर आहे. हे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये कुठे आहेत रे? तापी नदीवर आहेत. गुजरातमध्ये तापी नदीवर असलेला काकरापार आणि उकाई हे नदीत काठावरील शहरे कोणते आहेत? भुसावळ आहे, प्रकाशी, प्रकाशी कुठे? नंदुरबार, त्याच्यानंतर बऱ्हाणपूर, सुरत, बरोबर ना? ही महत्वाची शहरे या काठावर तापी नदीच्या काठावर आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व, प्रकाशे, प्रकाशाला दक्षिण काशी असं म्हटलं जातं. नंदुरबार जिल्हा, जो नंदुरबार जिल्ह्यातील तापी आणि गोमती, तापी आणि गोमती नदीचा जो संगम आहे या संगमावरचं महत्वाचं तीर्थक्षेत्र कोणतं आहे? प्रकाश आहे. त्याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं. आणि अजून महत्वाचं सारंगखेडा, तापी काठावर घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. कोणतं रे? या ठिकाणचं सारंगखेडा. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की तापी काठावरील घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? सारंगखेडा आहे. कोणतं आहे? सारंगखेडा आहे. बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर तापी पूर्णा संगम स्थळ या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी चिन्ह दिलेले आहे बघा इथं रेड साईडचं. बघा इथं सारंगखेडा हे ठिकाण आहे घोड्यांच्या वाजासाठी प्रसिद्ध. या ठिकाणचं शहर तुम्हाला दिसत. तापी पूर्णा संगम स्थळे या ठिकाणी दिलेली आहेत, लक्षामध्ये. मग आता कोणती कोणती संगम स्थळे आहेत बघा. तापी नदीची प्रमुख संगम स्थळे जर आपण पाहिलं तर मुख्य नदी आणि उपनदी संगम स्थान. तापी गोमती, तापी गोमती हे संगम स्थळ आहे. प्रकाश आत्ताच सांगितलं शहादा, नंदुरबार, ज्याला काय म्हटलं जातं रे? दक्षिण काशी असं म्हटलं जातं. दुसरं आहे तापी पांझरा,
संगमस्थळ कोणतं आहे? मुदवत, कपिलेश्वर, धुळे. त्यानंतर तापी, गिरणा, रामेश्वर किंवा त्याला कापूस खेड असं म्हटलं जातं, जळगाव मध्ये आहे. तापी, गिरणा, रामेश्वर किंवा कापूस खेड असं म्हटलं जातं, जळगाव जिल्ह्यात आहे. तापी बुराई, सिंदखेडा, धुळे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर तापी आनेर संगमस्थळ, मांजरोद, नंदुरबार मध्ये आहे, धुळे सीमा. आणि तापी पूर्णा, त्याला चांगदेव किंवा मुक्ताईनगर असं म्हटलं जातं, जळगाव मध्ये आहे. हा सर्वात महत्वाचा संगम आहे. कोणता? जळगाव मधला तापी पूर्णा, त्याला चांगदेव किंवा मुक्ताईनगर संगम असं म्हटलं जातं. हा सर्वात महत्वाचा संगम या ठिकाणी जळगाव मध्ये आहे. कुठं आहे? जळगाव मध्ये आहे. पुढं पूर्णा, बघा, नदीची संगमस्थळे म्हणजे त्या ठिकाणी तापीची जी महत्वाची सगळ्यात मोठी उपनदी जी आहे पूर्णा, पूर्णाची संगमस्थळे. पूर्णा नदी जर आपण पाहिलं तापीची मुख्य उपनदी आहे. आणि त्या खोऱ्यातील महत्वाचे संगम कोणते कोणते राहतात बघा. पूर्णा आणि दुसरी नदी आहे उमा, यांचा संगम कुठे आहे? सांगवी, अकोला या ठिकाणी. सांगवी, अकोला ठिकाणी पूर्णा उमाचा. नंतर पूर्णा, चंद्रभागा, मग त्या ठिकाणाला रामतीर्थ असं म्हटलं जातं, अकोल्यामध्ये आहे, अकोला जिल्ह्यामध्ये. रामतीर्थ कोणत्या? दोन नद्यांचा संगम आहे, पूर्णा आणि चंद्रभागा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्णा आणि मन, कोणता आहे? पूर्णामन, पूर्णमन, जानफेल असं म्हटलं जातं त्या ठिकाणाला. अकोला बुलढाणा सीमावर आहे पूर्णा आणि मन यांचं संगमस्थळ. तर पूर्णा आणि मोरणा, त्याला अंकुरा असं म्हटलं जातं, पूर्णा आणि मोरणा तळाला, अकोला जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर महत्वाची इतर बघा, मन आणि म्हैस नदीचं बाळापूर या अकोला जिल्ह्यामध्ये आहे. गिरणा, मोसम नद्यांचा संगम कुठे होतो? मालेगाव, नाशिक या ठिकाणी. हा संगम उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर खूप प्रसिद्ध आहे. गिरणा आणि मोसम यांचं संगमस्थळ मालेगाव या ठिकाणी, नाशिकमध्ये. नंतर गोमाई नदी आणि सुस्त्री नदीचा सारंगखेड्याजवळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. गोमाई, सुस्त्री, सारंगखेड्याजवळ नंदुरबार. त्यानंतर प्रकाशा, प्रकाशा नंदुरबार, तापी गोमती संगमावर वसलेले हे धार्मिक दृष्ट्या अतिमहत्वाचं ठिकाण आहे प्रकाश, नंदुरबार या ठिकाणी. नंतर चांगदेव, जळगाव जिल्ह्यात आहे. तापी पूर्णा संगमावर जर आपण पाहिलं तर मुक्ताईनगर जो तालुका आहे त्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये हे प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर आहे चांगदेव. हेमाडपंथी मंदिर आहे जळगावला, हेमाडपंथी मंदिर, चांगदेव, जळगाव. तापी पूर्णा संगमावर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये हे प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर आहे. हे लक्षात ठेवायचं, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता आता आपण मी सांगितलं तापी पूर्णा नदी खोरे काठावरील आपण शहरे कोणकोणते आहेत महत्वाचे ती पाहणार आहे. याच्यामध्ये बघा, जर आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं बघा सारंगखेड्याचा मी उल्लेख केला. नंतर इथं प्रकाश आहे, सिंदखेडा आहे, बुराई आहे, साक्री, शिरपूर, बरोबर ना. या ज्या उपनद्या आहेत महत्वाच्या, या उपनद्या या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपल्याला जर आपण पाहिलं तर या नदी काठावर महत्वाची शहरे म्हणजे त्या काठावर कोणकोणत्या ठिकाणी महत्वाची शहरे आहेत याच्यावर सुद्धा काय केलं जातो रे? प्रश्न विचारला जातो. मग याच्यामध्ये बघा नदी कोणती आहे? तापीच्या काठावर कोणकोणती महत्वाची शहर आहेत? मग जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा ही महत्वाची 3 शहरे येतात जळगाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तापी नदी, भुसावळ, प्रकाशे, सारंगखेडा, नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा. त्यानंतर पांझरा नदीवर कोणकोणती काठावर शहर येतात? धुळे, धुळे जिल्ह्यामध्येच आहे, धुळे शहर येतं. त्याच्यानंतर कान नदीवर साक्री, साक्री शहर येतं धुळे जिल्ह्यामध्ये. नंतर बोरी नदीवर अमळनेर हे शहर आहे, जळगाव जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? जळगाव जिल्हा आहे. त्यानंतर गिरणा, गिरणा नदीवर बघा जळगाव, भडगाव, मालेगाव. मग जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये महत्वाची शहर येतात कोणत्या नदीवर रे? गिरणा नदीवर. जळगाव, भडगाव आणि मालेगाव. आलं लक्षामध्ये. पुढं बुराई, बुराई, बुराई या नदीवर शिंदखेडा महत्वाचं शहर आहे, धुळे जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? धुळे जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर येतं अरुणावती, कोणतं येतं? अरुणावती येतं शिरपूर, शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये हे महत्वाचं शहर येतं. आणि त्याच्यानंतर गोमाई नदी येते. गोमाई नदीवर जर आपण पाहिलं तर गोमाई नदीवर बघा प्रकाशा, कोणतं? प्रकाशा नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे प्रकाशे हे शहर येतं महत्वाचं. पुढं बघा अंजनी नदी, अंजनी नदीवर एरंडोल, एरंडोल हे शहर येतं जळगाव जिल्ह्यामध्ये येतं. पुढं तितूर, तितूर नदीवर चाळीसगाव हे शहर येतं जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. मन नदीवर, मन नदीवर बाळापूर, बाळापूर हे शहर येतं अकोला जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे? अकोला जिल्ह्यात. त्यानंतर मोरणा नदीवर अकोला येतं, बरोबर ना, अकोला जिल्हा. शहानूर या नदीवर अंजनगाव आणि शेवगाव,
शेनगाव, अंजनगाव आणि शेनगाव कोणता जिल्हा आहे? अमरावती जिल्हा आहे. नदी आहे शहानूर. नंतर नळगंगा नदी आहे मलकापूर शहर येतं मलकापूर. जिल्हा आहे बुलढाणा. जिल्हा कोणता आहे रे? बुलढाणा आहे. त्याच्यानंतर चंद्रभागा, चंद्रभागेवर अचलपूर. अचलपूर हे शहर येतं अमरावती जिल्ह्यामध्ये. चंद्रभागा नदीच्या जर आपण काठी पाहिलं तर अचलपूर शहर येतं अमरावती जिल्ह्यामध्ये. बघा तापी पूर्णा नदी खोरे जे आहे तापी पूर्णा आणि याच्यावरची महत्वाची धरणे याविषयी आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे आहे. इथं जर तुम्ही जर नीट व्यवस्थित जर माहिती पाहिली तर या ठिकाणी बघा काकरापार धरण आहे. कोणतं आहे? 1000 मेगावॅटचं काकरापार धरण देण्यात आलेलं आहे. बरोबर ना? मग बघा याचं तापी पूर्णा नदी खोऱ्यावर कोणकोणती महत्वाची धरणे जी आहेत धरणे याविषयी आपण काय करणार आहे? माहिती पाहणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा काळ इकडे बघा सय्यदनगर येतं, इथं फोबर आहे, इथं पाडलचं आहे, इकडे आनेर आनेर आहे या ठिकाणी दिसतंय. नंतर वाघूर, बरोबर ना? वाघूर आहे, वाघूर धरण आहे. त्याच्यानंतर बघा महत्वाचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ती महत्वाची इथं गिरणीच्या ठिकाणी दिसते आपल्याला, बरोबर ना? मग या ठिकाणी महत्वाची काय आहे? धरण आहे. मग बघा नदी प्रकल्प कोणता आणि जिल्हा तापी नदी जी आहे ती तापी नदी हातनूर धरण आहे किंवा हातनूर प्रकल्प आहे. जिल्हा येतो जळगाव. जिल्हा कोणता येतो? जळगाव जिल्हा येतो. पांझरा नदीवर सय्यदनगर धरण आहे. धुळे बघा मी इथं तुम्हाला दाखवलंय दिसतं का सय्यदनगर या ठिकाणी मी तुम्हाला काकरापार धरण दाखवलेलं आहे. बरोबर. तर हातनूर इथं बघा या ठिकाणी गिरणा नदीवर इथं हातनूर आहे. ही महत्वाची धरणं या ठिकाणी आहेत. तापी नदीवर हातनूर धरण. जिल्हा कोणता येतोय? जळगाव जिल्हा येतोय. नंतर पांझरा नदीवर सय्यदनगर धरण येतं धुळे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर काटेपूर्णा नदीवर कोणतं आहे? मान किंवा अकोला जिल्ह्यामध्ये आहे मान किंवा वान धरण जे आहे किंवा प्रकल्प आहे. आनेर महत्वाचा आहे आनेर डॅम धुळे जिल्ह्यामध्ये येतो. कुठे येतो रे? धुळे जिल्ह्यामध्ये. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं बघा आनेर डॅम येतो. हा आनेर डॅम कुठे आहे रे? धुळे जिल्ह्यामध्ये येतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये? धुळे जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर नळगंगा धरण आहे बुलढाणा जिल्ह्यात. नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे. जिल्हा कोणता येतो? बुलढाणा जिल्हा येतो. बुलढाणा जिल्हा. त्याच्यानंतर वाघूर नदीवर वाघूर प्रकल्प आहे. कोणता प्रकल्प आहे? वाघूर प्रकल्प. जिल्हा कोणता आहे? जळगाव. जिल्हा कोणता येतो? जळगाव जिल्हा येतो. गिरणा नदीवर चनकापूर प्रकल्प आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. कोणता? चनकापूर. नंतर गिरणा नदीवर दहिगाव किंवा जामदेव हा प्रकल्प आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. नंतर बुराईवर फोपर धरण आहे. बुराई नदीवर कोणते? फोपर धरण धुळे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? धुळे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर गोमती नदीवर सुश्री प्रकल्प आहे नंदुरबार जिल्ह्यात. कोणता आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुश्री. बघा आता या ठिकाणी जर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणची महत्वाची त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी महत्वाची जी धरणं आहेत बघा त्या ठिकाणी जे दिसतंय त्याला हे चिन्ह आहे हे धरणांचं आहे. बरोबर ना? मग महत्वाची जी धरणं आहे ही महत्वाची धरणं बघा हातनूर, सय्यदनगर, महान, आनेर डॅम, नळगंगा धरण. पण हे कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पुढे महत्वाचं आता जी धरण आहे त्याची महत्वाची माहिती थोडक्यात दिलेली आहे. हातनूर धरण कोणतं आहे? जळगाव जिल्ह्यात. मग तापी नदीवरील हे सर्वात महत्वाचं धरण आहे. तापी नदीवरील सर्वात महत्वाचं धरण आहे आणि या जलाशयाला काय म्हटलं जातं रे? मुक्ताई सागर. काय म्हटलं जातं? मुक्ताई सागर असं म्हटलं जातं. हातनूर धरण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तापी नदीवरील सर्वात महत्वाचं धरण आहे आणि त्याला काय म्हटलं जातं? या जलाशयाला मुक्ताई सागर असं म्हटलं जातं. त्यानंतर गिरणा प्रकल्प. गिरणा नदी जी आहे या गिरणा नदीवर नाशिकमध्ये चनकापूर. कोणतं? चनकापूर. आणि त्याच्यानंतर जळगावमध्ये दहेगाव व जामदेव असे महत्वाचे प्रकल्प आहेत. बघा गिरणा नदीवर नाशिकमध्ये चनकापूर आणि जळगावमध्ये दहेगाव व जामदेव असे महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यानंतर अकोल्यामधलं काटेपूर्णा नदी अकोला जिल्ह्यातील हे मुख्य पाणी पुरवठा केंद्र आहे. कोणतं रे? काटेपूर्णा. आणि नंतर आनेर धरण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर हे आनेर धरण येतं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आजच्या भागामध्ये मग आपण पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये महत्वाचं आपण नर्मदा नदी आणि तापी नदी तसंच पूर्ण तापीचं जे खोरं आहे या
तापी खोऱ्यावरील संगम स्थळे काय काय पाहिलं आपण बघा. नर्मदा नदीची विशेष माहिती पाहिलेली आहे. त्यातली धबधब्या, खाडे प्रकल्प, उपनद्या, तसंच तापी पूर्णा खोरे. मग त्याच्यामध्ये तापी नदीचं संपूर्ण माहिती आपण काय केलेली आहे पाहिलेली आहे. मग तापी पूर्णा खोरे, त्याच्या उपनद्या, त्याच्यावरची धरणे, प्रकल्प, शहरे, बरोबर ना. संगम स्थळे, महत्वाची संगम स्थळे याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर महत्व या खोऱ्यातील शहरं पाहिली, बरोबर. नंतर धरणं आणि प्रकल्प याविषयी काय केलेली आहे माहिती पाहिलेली आहे. मग आजच्या भागामध्ये आपण पश्चिम वाहिनीच्या महत्वाच्या नद्या आहेत तापी नदी आणि नर्मदा नदी याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण अशीच पुढची माहिती, नद्यांवरची पुढची माहिती, महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत याविषयी माहिती पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.